नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा पवार, संचालिका कोल्हापूर कॅन्सर सेंटर. कॅन्सर हा शब्द उच्चारला की मेजॉरिटी लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते. आम्ही इतके पेशंट रोज बघत असतो की आम्ही ते डे इन डे आऊट बघत असतो. स्पेशली पेशंटबरोबर येणाऱ्या नातेवाईकाला ती एक भीती असते की अरे, आमच्या घरात एक कॅन्सरचा पेशंट होऊन गेला, आम्हालासुद्धा कॅन्सर होण्याचे चान्सेस आहेत का, आम्ही त्या हाय रिस्कमध्ये मोडतो का, किंवा आम्ही कसं शोधून काढायचं की आम्हाला कॅन्सर होणार आहे का. तर ह्याच्यासाठी ज्या पूर्व तपासण्या केल्या जातात त्याला आम्ही कॅन्सर स्क्रीनिंग म्हणतो आणि त्या प्रिव्हेंटिव्ह ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंटच्या अंडर सगळीकडे आम्ही त्या टेस्ट करतो. तर पुरुषांमध्ये जे कॅन्सर होतात त्याच्याबद्दल आपण आज बोलूया. त्याच्यासाठी कुठल्या कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट असतात. शरीरामध्ये जेवढे अवयव आहेत तेवढे आपल्याला कॅन्सर होऊ शकतात. तर आपण प्रत्येक अवयवाच्या कॅन्सरचं स्क्रीनिंग करायचं का? तर तसं नसतं. कॅन्सर स्क्रीनिंग हे कॉमनली होणाऱ्या कॅन्सरच्या बद्दल ज्या टेस्ट सांगितल्या गेल्या आहेत त्या करायच्या असतात, किंवा एखादं पॉप्युलेशन हाय रिस्क असेल तर त्या केल्या जातात. तर पुरुषांमध्ये ज्या भारतामध्ये कॉमनली होणारे कॅन्सर आहेत त्याच्यासाठी ज्या स्क्रीनिंग टेस्ट सांगितल्या गेल्या आहेत त्याच्याबद्दल आज आपण बोलूया. तर पुरुषांमध्ये 2 प्रकारचे कॅन्सर आहेत, त्याच्यासाठी स्क्रीनिंगच्या गाईडलाईन्स दिल्या गेलेल्या आहेत. भारतासारख्या देशामध्ये स्मोकिंग ह्याचं प्रमाण खूप जास्त आहे, त्यामुळे लंग्सचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सरचं प्रमाण जास्त असतं. त्याचबरोबर दुसरा अवयव तो ज्याच्याबद्दल स्क्रीनिंग केलं जातं ते म्हणजे प्रोस्टेट ग्रंथी. तर ह्या 2 कॅन्सर्सच्या स्क्रीनिंगबद्दल मी आज तुम्हाला माहिती देते. तर फुफ्फुसाचा जो कॅन्सर आहे तर रुटीनली लोकांना वाटतं की त्या खोकला येतो किंवा थुंकी पडते मग आपण टेस्ट कराव्या, तर तसं नाही. साधारणतः स्मोकर्स किंवा नॉन स्मोकर्स कोणी असू दे त्यांनी एक साधारणतः 20, 25, 30 वयानंतर वर्षातनं एकदा एक हाय रेझोल्युशनचा एक्सरे काढून घ्यावा, ज्याच्यामध्ये फुफ्फुसामध्ये एखादी गाठ किंवा एखादं काही चेंजेस असतील का ते आपल्याला दिसतील. तर एक्सरे हल्ली हॅज बीन रिप्लेस्ड बाय CT स्कॅन, पण स्क्रीनिंगसाठी CT स्कॅन करावा असं मला वाटत नाही. तर एक रुटीन चांगला हाय रेझोल्युशन जर एक्सरे काढला तर त्याच्यामध्ये एखादी जर गाठ असेल किंवा त्यात जर फुफ्फुसामध्ये चेंजेस असतील त्या नक्की दिसतील, आणि त्यात जर काही वाटलं तर मग पुढच्या चाचण्या आपण करून रूल आउट करू शकतो किंवा कन्फर्म करू शकतो की आपल्याला कॅन्सर आहे का. दुसरा अवयव ज्याच्याबद्दल मी बोलते ते म्हणजे प्रोस्टेट. तर प्रोस्टेट ग्रंथी साधारणतः वयाच्या 50 नंतर 50 ते 60% लोकांमध्ये नॉर्मली म्हणजे नॉन कॅन्सर प्रकरणामध्ये मोठ्या होतात, त्याला बिनाईन एनलार्जमेंट ऑफ प्रोस्टेट असं म्हणतात. पण बऱ्याच केसेसमध्ये कॅन्सर पण असतो प्रोस्टेटमध्ये जो कळतच नाही शेवटपर्यंत. आणि हा जो कॅन्सर आहे प्रोस्टेटचा तो त्याची ट्रीटमेंट सिंपल आहे आणि तो आजार बराही होतो. त्याच्यासाठी एक रक्ताची तपासणी केली जाते, त्याला सीरम PSA असं म्हणतात, सीरम प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. ही एक सिंपल ब्लड टेस्ट आहे आणि त्या एका सिंपल ब्लड टेस्टवरनं आपल्याला कळू शकतो की त्या पेशंटला प्रोस्टेट ग्रंथीचा कॅन्सर आहे का नाही. तर ह्या 2 सिंपल चाचण्या आहेत, नॉन इन्व्हेजिव्ह आहेत, त्याच्यासाठी कॅन्सरच्या डॉक्टरकडे सुद्धा जायला लागत नाही. तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडनं ह्या चाचण्या करून घ्याव्या. त्याच्यामध्ये जर काही ॲबनॉर्मल रिझल्ट्स आले तर आपण कॅन्सर तज्ज्ञाचा सल्ला घेऊया, आणि नॉर्मल जर आलं तर आपण निश्चिंत 1 वर्ष तरी राहू शकतो. त्यामुळे ज्या पेशंट्समध्ये स्मोकिंगची हिस्ट्री आहे किंवा ज्या पेशंट्समध्ये 40 नंतर लघवीच्या जर काही तक्रारी होत असतील त्यांनी तर ह्या टेस्ट कराव्या. पण स्क्रीनिंग ही जी चाचणी आहे ती नॉर्मल लोकांनीसुद्धा करायची असते, सो दॅट हा आजार आपल्याला होत आहे का किंवा होऊ घातला आहे का ह्याची आपल्याला नक्कीच माहिती कळू शकते. मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की कॅन्सर हा कुणाला चुकला आहे असा नाही आहे, तो कुणालाही होऊ शकतो, मग तो साधा कामगार असू दे किंवा कोण मोठा अधिकारी असू दे. पण ॲज अ ह्युमन बीइंग आपल्या शरीराबद्दलची जबाबदारी आहे. त्याच्याबद्दल मी इतकंच सांगू शकते की जर कॅन्सर आपल्याला होणार असेल तर तो प्राथमिक अवस्थेत शोधून काढण्याचं काम आणि जबाबदारी ही आपली आहे. आणि त्याच्यासाठी जर ह्या अशा सिंपल चाचण्या करून त्याचं निदान लागणार असेल तर प्रत्येक पुरुषांनी वर्षातनं एकदा ह्या चाचण्या नक्की करून घ्याव्या, अशी माझी नम्र
सर्वांना विनंती आहे. ह्या विषयाबद्दल जर काही कुठलेही तुम्हाला प्रश्न असतील तर खाली व्हिडिओनंतर तुम्ही ते कमेंट्समध्ये टाकू शकता. आम्ही नक्कीच त्याला उत्तर देऊ. किंवा जो फोन नंबर दिलेला आहे खालच्या इन्फॉर्मेशनवर त्याच्यावर फोन करा आणि नक्कीच मी तुम्हाला ह्या प्रश्नांचे उत्तरं देईन. धन्यवाद.